भिंतीवर आदळू नका, रेड्याच्या मागे जाऊ नका. 750 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अजूनही तयार झाला नाही, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आजही नाही. आणि ज्ञानेश्वरी कमी पडू देत नाही. लोक म्हणतात समजत नाही, कीर्तनकारालाच नाही समजत तर तुम्ही कशाला लोड घेता? आम्हाला तरी कुठं समजली. समजू नका देऊ, पण सेवा करा. समजू नका देऊ, सेवा करा. अरे ती आई आहे. लहान पोरगा जेव्हा जन्माला येतो त्याला आई समजली की नाही याचं घेणं देणं नाही. तो आईसाठी रडतो ना, ती आई त्याला आपलं दूध पाजते. ज्ञानेश्वरीसाठी अंतःकरणामध्ये स्थिरावले, अंतःकरणामध्ये भाव स्थिरावू द्या. तुमचं जीवन सुद्धा कळसाला आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन कळसाला येईल. अजून सांगतो वेगळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माला मानत, धर्म त्यांनी बदलवला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मासिक छापत होते ना, त्याच्यामध्ये ते ज्ञानेश्वरीच्या ओव्या छापत होते. तुम्ही एखाद्या साधू संताच्या चमत्काराला नाकारू शकता, पण त्या साधू संताच्या ज्ञानाला नाकारू शकत नाही. ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि आमचं नेमकी अडचण अशी होऊन राहिली. मी महाराज एक चिंतन करत होतो. 5 मिनिटं घेऊन मी एक चिंतन करत होतो बाळासाहेब. सांसारिक लोक जे असतात, ज्यांचा संसार चांगला असतो, ज्यांचा संसार चांगला असतो, ते पारमार्थिक लोकांना मूर्ख समजतात. ज्याच्यापाशी गाडी आहे, बंगला आहे, काय भेटते विठ्ठल विठ्ठल करून. मला खूप जण म्हणत होते, महाराज मी नोकरी सोडल्यानंतर, मी जशी लेक्चररची नोकरी सोडली, महाराज म्हणे पागल झाले का तुम्ही? महाराजाने पागल म्हणावं नाही इतकं तर त्या पागलाला समजा. महाराज पागल झाले का तुम्ही? नोकरी कशाला सोड. आणि संसारी लोकांचा स्वभाव बघा, ते ज्याच्यात गुंतले त्याच्यात सगळे गुताव असं त्याला वाटते. लावणीया मोह संसारी. वा वा. ते ज्याच्यात गुंतलेले आहे त्याच्यात हे गुंतले पाहिजे असं वाटते. माझ्या लग्नाची तर खूपच लोकांना काळजी होती. महाराज कधी करता कधी करता. अरे पण म्हणलं तू तो पोराचा विचार कर, त्याचं नाही व्हावं लागलं. माझ्या कोण मागं लागला नाही. मग एक जण मला काय म्हणे, ते तुमच्या चेहऱ्यावरच हसू आम्हाला सहन नाही होत राजा. तुमच्या चेहऱ्यावरचं ते तेज हसू जे आहे ना, ते आम्हाला सहन नाही होत. कारण की आमचं तेज नाही टिकू देणारी आमच्या घरी आहे. आणि तुम्ही म्हणे कधी प्रसन्न दिसतं, याचं कारण काय? म्हटलं तुम्ही हजबंड आहे. हजबंड आहे तुम्ही. हजबंड म्हणजे ज्याचं हसणं बंद होते तो हजबंड. विठ्ठल विठ्ठल. मला आज सकाळी एक बाई भेटली. मला म्हणे महाराज ते ब्रह्मचारी राहिलं तर दोष लागते म्हणे शास्त्रात. कोण सांगितलं? कोण सांगितलं? नाही म्हणे ते मी ऐकलं एका जणांपाशी. आता यायनं शास्त्र स्वतःच तयार केले ना. अरे मी म्हणलं मंदिराचे कळस बसवाले आम्हाला बोलवते आणि आम्हाला पाप लागते. म्हणलं मग सगळ्यात पहिला नंबर हनुमानजीचा, त्याच्या मागे आम्ही काय, आम्ही कोणता विचार करतो? ब्रह्मचारी राहिला तर पाप लागते, लग्न नाही केलं तर पाप लागते. हा विषय. आमचं ध्यान कशावर आहे बघा ना, कशामुळे चूक होते आमची. मी परवाच एका माणसाला झापलो. ते काय झालं, मी घरी होतो आणि घरी असल्यामुळं ते आपली छोटीशी चड्डी घातली आपली आणि घालून एक काम होतं म्हणून बाहेर गेलो. एक जण म्हणजे महाराज तर चड्डीवर आहे. मी महाराजाची चड्डी पाहता का ज्ञानेश्वरी पाहता? चड्डी पाहता का ज्ञानेश्वरी पाहता? महाराजाचं काय पाहायचं आहे? ज्ञान पाहायचं आहे, कपडे पाहायचे आहे, काय काय पाहायचं आहे सांगा ना. त्या मोरारी बापूंना एका मोठा अधिकारी होता. त्यानं सांगितले, अरे बापू आप रामकथा करते हो पण आपको तो चोटी नहीं है. मोरारी बापूंनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. बोले मेरी चोटी मत देखो, चौपाई देखो. अरे चौपाई मैंने दुनिया भर पोचा दी है. अरे दुबईचा राजा आपल्या डोक्यावर रामकथा घेऊन मिरवणुकीमध्ये फिरतो, हे पाहना, हे पाहना. चोटीच काय पाहतो आम्ही? दुसरीकडे चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देतो आम्ही. महाराजाच्या धोत्राचा काठ कोण मोठा, कोण लहान,
महाराजानं कानात काऊन घातले ना नाकात घालू. मला एक जण म्हणे महाराज कानात घालायला जमत असते का. मला हनुमानजी पासून शिकलो कानानं कुंडलं. आता हनुमानजी जे करेल ते आम्ही करू. कानानं कुंडलं कोणचे ते केस. आता त्याची फॅशन होत चालली. हा मुद्दा लक्षात घ्या बरं. मला काय सांगायचं होतं मला. आम्ही देह याच्याकरता प्रयत्न करत राहिलो तर आम्ही मोठे होत नाही. आम्हाला ज्ञानाकरता प्रयत्न करावा लागेल.